नवीन कंपनी फॉर्म केली आहे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। नमस्कार, मी सीए प्रज्ञा श्रीधनकर, आर्थिक जागृतीमध्ये तुमचं स्वागत आहे। नवीन कंपनी फॉर्म केल्यानंतर काय काळजी घ्यायला पाहिजे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। पण पुढे जाण्याआधी आर्थिक जागृती या चॅनलला सबस्क्राइब करा आणि लाईक करा। नवीन कंपनी फॉर्म केल्यानंतर तुम्हाला त्या कंपनीचं नेम बोर्ड बनवून घ्यायचं आहे आणि ते नेम बोर्ड कंपनीच्या बाहेर डिस्प्ले करायचे। नेम बोर्डमध्ये कंपनीचा CIN नंबर म्हणजेच कंपनी आयडेंटिफिकेशन नंबर आला पाहिजे। त्याचबरोबर तुम्हाला कंपनीचं राऊंड सील आणि डायरेक्टर्सचे स्टॅम्प सुद्धा बनवून घ्यायचे। कंपनी इनकॉर्पोरेट झाल्यावर एका महिन्याच्या आत तुम्हाला डायरेक्टर्सची बोर्ड मीटिंग घ्यायची आहे। ह्या बोर्ड मीटिंग्समध्ये तुम्हाला दोन गोष्टी करायच्या आहेत। एक, कुठल्या बँकमध्ये कंपनीने अकाउंट ओपन केलं पाहिजे ते तुम्हाला ठरवायचं आहे आणि त्या बँकमध्ये अकाउंट ओपन केल्यानंतर कंपनीचं जे काही पेड अप कॅपिटल आहे ती रक्कम त्या अकाउंटमध्ये डिपॉझिट करायची आहे। दुसरं म्हणजे तुम्हाला 30 दिवसाच्या आत एक ऑडिटर अपॉइंट करायचं आहे आणि हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला गव्हर्नमेंटचा जो MCA पोर्टल आहे त्या पोर्टलवरती अपलोड करायचे आहेत। कंपनी इनकॉर्पोरेट केल्यानंतर तुम्हाला 180 दिवसाच्या आत एक कमेन्समेंट सर्टिफिकेट घ्यायचं आहे। हे सर्टिफिकेट मिळाल्याशिवाय तुम्ही कंपनीचं ऑपरेशन्स सुरू करू शकत नाही। कमेन्समेंट सर्टिफिकेटसाठी तुम्हाला कंपनीचं बँक स्टेटमेंट, ज्यामध्ये तुम्ही अमाऊंट डिपॉझिट केली आहे ते स्टेटमेंट, प्लस तुम्हाला डायरेक्टर्सचे फोटोज आणि कंपनीच्या नेम बोर्डचा फोटोसुद्धा अपलोड करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला कंपनीचे ऑपरेशन सुरू झाल्यावर कंपनीचा डेटा रेग्युलर बेसिसवरती मेंटेन करायचा आहे। सो नवीन कंपनी फॉर्म केल्यानंतर काय काळजी घ्यायला पाहिजे हे तुम्हाला कळलं आहे, पण तरीसुद्धा तुम्हाला काही अडचणी असतील तर तुम्ही माझ्या टीमला कॉन्टॅक्ट करू शकता। डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत। आधी सांगितल्याप्रमाणे तुम्ही सबस्क्राइब आणि लाईक तर केलंच आहे, त्यामुळे आता ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका। थँक्यू।